हाय हॅलो नमस्कार मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला आज आम्हाला हळदीला जायचं आहे. तर चला तुमच्यासोबत पण हळदीचा कार्यक्रम शेअर करणार आहे. इथे शंभूचा आणि स्वराचं पण आवरलेलं होतं आणि मग आम्ही सर्व हळदीसाठी निघालेलो होतो. आणि मग त्यानंतर मग दरवाजाला पण कुलूप घालायची होती. तर मग सर्व काय असं बाहेर निघालो. आम्ही येथून सर्व मग बाईकवरतीच गेलेलो होतो पिंपळगावपर्यंत. आणि मग तेथून मग मोठ्या गाड्या होत्या, मग त्या गाडीमध्ये आम्हाला जायचं होतं. तर त्यासाठी आम्ही येथे सर्व काही थांबलेलो होतो आणि सासरे पण आलेले होते तेथेच. मग आम्ही मोठ्या गाडीमध्ये गेलो आणि मिस्टर बाईकवरती पाठीमागून आलेले होते. आणि येथे सर्व काही आम्ही जावा जमलेलो होतो. मग गाडीमध्ये गाणी लावलेले होते, त्यावरती मग सर्व काही जावा भाऊजाया सर्व काही मग त्या गाण्यावरती नाचत होते गाडीमध्येच. तर खूप छान असं मस्त वाटलेलं होतं. गाडीमध्ये बसून आम्ही सर्व काही एन्जॉय करत होतो डान्सचा ते सर्व. पण मग शंभू माझ्या मांडीवरती असल्यामुळे मग मला पण काही उठता नाही आलं. शंभू रडत होता. पण मग आम्ही बसल्या बसल्या कवयना आनंद घेत होतो. नवरदेवाची आई, नवरदेवाच्या माम्या, आम्ही सर्व काही गाडीमध्ये होतो. तर मग तेथेच मग चाललेलं होतं आमचा धिंगाणा मस्त सर्व काही असं चाललेलं होतं. तर मग खूप एन्जॉय केला आम्ही गाडीमध्येच. असाच हळदीचा कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि स्किप न करता सर्व संपूर्ण बघा. तर तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ. तर चला. खूप छान असा एन्जॉय पण चाललेला होता. आणि गाण्याच्या नादामध्ये ड्रायव्हरने गाडी पण पुढं लॉन्स जिथं होता त्याच्या पुढं गाडी नेलेली होती. तर आम्ही परत मग गाडी रिटर्न घेऊन आलो आणि मग ज्या ठिकाणी लॉन्स हळद आहे त्या ठिकाणी मग गाडी उभी केली. मग काय आम्ही सर्व काही पटपट असं मग खाली उतरत होतो. सुरुवातीलाच मग आता ही नवरदेवाची आई उतरत आहे. तर मग सर्व काही आम्ही गाडीमधून मग सर्व खाली उतरत होतो. आम्हाला लॉन्सला यायला थोडा उशीरच झालेला होता. पण मग सुपारीच्या वेळेसच नवरीला कुंकू लावलेलं होतं, त्यामुळे मग आता काय फक्त हळदच लावायची होती, त्यामुळे मग काही एवढं जास्त हे नव्हतं. तर मग शंभू आणि स्वरा पण एंट्री करत आहे आतमध्ये. तर दोघांचा पण थोडा शूट घेतलेला होता. शंभूला पण असं छान वाटत होतं. ते नवीन ठिकाणी बघितल्यानंतर त्याला वेगळंच वाटत होतं. त्याला पण आनंद वाटत होता. तो चाललेला आहे पटपट. तर मग येथे त्यानंतर मग लगेच नवरदेवाला नवरीला पण आंघोळ घालायची होती, त्यामुळे मग येथे सर्व काही 5 सुवासिनींनी मग 5 तांबे घेतलेले होते आणि त्याला पण दोरा गुंडाळून घेतलेला होता. तर सर्व काही येथे तयारी करून घेतलेली होती आणि आम्ही पण येथे थोडंसं शूट करून घेतलेलं होतं दोघी जावांनी. 5 तांबे घेतलेले असतात. तर 5 तांब्यांना दोरा असं सुतवून घेतलेला असतो आणि मग त्यानंतर नवरदेवाला पण आंघोळीला बोलवलेलं होतं. तर येथे मग 5 जणींनी नवरदेवाला असं हाताला धरून फिरवायचं असतं. तर मग सर्व काही येथे 5 जणींनी फिरवून घेतलेलं होतं. आणि मग त्यानंतर मग पुतणी पण होती, तर ती पण आलेली होती. ही पुतणी आहे माझी मोठी.
तर येथे नवरीला पण आंघोळ घालायचं काम चाललेलं होतं. तर मग येथे नवरीचं पण 5 जणी बायकांनी मग असं तिला पण आंघोळीच्या आधी फिरवून घेतलेलं होतं. तर मग येथे सर्व काही हळदीचं पण डेकोरेशन छान केलेलं होतं. तर मग लगेच मग नवरदेवाला पण आंघोळ घालण्यासाठी मग आम्ही तिघी पण आलेलो होतो. जाव आणि नणंद आम्ही तिघींनी पण मग नवरदेवाला आंघोळ घातलेली होती. आम्ही तिघीने आंघोळ घातल्यानंतर मग सर्व काही येत होते जोड्यांनी आंघोळ घालण्यासाठी. मग त्यानंतर येथे नणंदबाई आणि नणंदबाईचे मिस्टर हे दोघं पण आलेले होते आंघोळ घालण्यासाठी. येथे आजीबाई, दोघी आजीबाई होत्या. तर मग त्यानंतर नवरदेवाचे आजी आणि आजोबा पण आलेले होते. आणि त्यानंतर मग आमचा नंबर होता. तर आम्ही येथे आंघोळ घालत होतो दोघंजणं. तर मग सर्व काही जोड्यांनी असं नवरदेवाला आंघोळ घालण्यासाठी आलेले होते. तर मग सर्व काही आंघोळ घालण्यासाठी नवरदेवाची आई आणि वडील, सर्वात लहान भाऊ पण आलेला होता. तर नवरदेव हे दोघंच भाऊ आहे, त्यांना बहीण नाही. तर मग येथे हळदीचं पण ताट छान डेकोरेशन केलेलं होतं. दर्शना आणि संकेत नाव होतं. तर मग येथे नवरीचं पण आंघोळीची तयारी चाललेली होती. तर नवरीचे पण तांब्यांना असंच दोऱ्यानं सुतवून घेतलेलं होतं आणि नवरीला पण मग 5 जणींना असं फिरवून घेतलेलं होतं. मग त्यानंतर मग आमच्या सर्व जावांचा पण फोटोशूट चाललेला होता इथे एक साईडला. तर मग लग्न समारंभ काही जर म्हटलं तर मग फोटो नाही झाले तर काय, मग सर्व काय आम्ही असे फोटोशूट करत होतो. तर मग येथे आमच्या तिघींचा पण फोटोशूट चाललेला होता. तर मग आम्ही सर्वांनी मग सर्व असं जोड्यांनी फोटो काढलेले होते. तर मग सर्व फॅमिलीनं पण असं सोबत येऊन फोटो काढलेला होता. येथे सासूबाई, मी, जाऊबाई आमच्या तिघींचा पण फोटोशूट झालेला होता. मग त्यानंतर बहीण भावांचा तिघांचा पण फोटोशूट झालेला होता. तर मग येथे सर्व काही आमची फॅमिली आहे. तर चला कमेंट करून सांगा आमची फॅमिली कशी आहे. तर मग एक साईडला फटाकडे पण फुटत होते. तर त्या फटाकड्यांचं पण मग थोडं शूट केलेलं होतं मी पण. आमचे फोटो काढायचे झाल्यानंतर आम्ही सर्व काही जेवण्यासाठी आलेलो होतो. तर मग येथे आमचं दोघींचं पण जेवण चाललेलं होतं. मग जेवण झाल्यानंतर येथे नवरदेवाचं वाण पण घ्यायचं होतं, त्यामुळे मग आम्ही येथे आलेलो होतो. तुला तर नाही बोलले यायला. मग वाण घ्यायचं झाल्यानंतर मग आम्ही घरी निघालेलो होतो. भरपूर वेळ झालेला होता आणि मग त्यानंतर मग तिथे DJ पण चालू केलेला होता तिथे नाचण्यासाठी. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया आणि उद्याच्या लग्नाचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच अपलोड होईल. तर चला भेटूया, बाय.